नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सध्या तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे आरामात उठणं चालू आहे आणि आरामात उठली ना तर सगळी कामांना लेट होतं. तर सध्या गोळीचा इफेक्ट वेगळाच होतो आहे ना, त्याच्यामुळे कदाचित मला उठायलाही लवकर होत नाही आहे सकाळी. तरीही मी प्रयत्न करणार आहे, कारण एक्सरसाइज आणि सगळंच मला परत चालू करायचं आहे. तर इथे UKGची मुलं चाललेली आहेत. आता LKGची मुलं आज जाणार. म्हणजे अन्वीचा टर्न होता, अन्वीला सोडलं आणि मार्केटमध्ये आधी शिरली मच्छीच्या, कारण बुधवार आणि रविवार मच्छी खायला भेटली नव्हती म्हणून ओला जवळा आणि मोदका घेतलेली आहेत. आता हे कोण काय म्हणतं कसं मलाही माहिती नाही, पण आमच्याकडे मोदका बोलतात आणि हे एक नंबर लागतं. तुम्ही फ्राय करा नाही तर रस्सा करा, अप्रतिम लागतं. त्याच्यासाठी मी जास्त काय करणार नाही आहे. आपलं कोथिंबीर, अद्रक, मिरची आणि लसूणची अशी पेस्ट करून घेणार आहे आणि तेच तेलामध्ये असं फ्राय करून आपल्या घरातला जो लाल मसाला आहे ना तो टाकून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल ना ओला खोबऱ्यातही तुम्ही करू शकतो, म्हणजे तुम्ही करू शकता, पण मी तसं करणार नाही आहे. हे बघा बस. आणि ह्याच्यामध्ये आता मी हे मोदकं सोडणार आहे. आमसूल मात्र नक्की टाका, कारण आंबट झालं ना तर अप्रतिम लागतं. मला हे खूप आवडतं. सगळ्या मच्छीमध्ये मला हे मच्छी खूप आवडते, फ्राय पण आणि त्याचा रस्सा पण. तर छान असा झणझणीत झालेला आहे आणि हे काय आईकडेच करायचं होतं म्हणून त्याच्यामुळे मी पटकन करून घेतलेलं आहे. आणि आता आम्ही ना आज नॉनव्हेज आहे ना, मी आज जेवणच अन्वीला आणायला जाणार आहे. जेवण झालेलं आहे, आता मी जेवण घेते. ओला जवळा आहे, मोदकांचा रस्सा आहे, चपाती आहे आणि भात. आणि आता इथून मी निघाली आहे अन्वीला आणायला. आज खूप सारा असा पाऊस पडतच आहे. हे प्लम्स भेटले, ते प्लम्स मी घेतलेले आहेत 50 रुपये पाव. आणि इथून पुढे गेली तर डाळिंबवाला दिसला, तर पाव किलो डाळिंब घेतले. 80 रुपये पाव होते आणि 50 रुपये पाव प्लम होतं, ते मी घेतलेले आहेत. रक्तवाढीसाठी डाळिंब चांगलं, त्याच्यामुळे घेतलेले आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता, तरी मी इथे येऊन ना ऑटोवाल्यांची वाट बघवते. आणि इथे मॅडम बघा, मी इथे गेली ना तरी नेहमी मला विचारते काय आणतं, तर तिच्यासाठी ना 5 रुपयाचं का होईना चॉकलेट आणावंच लागतं. घरी आली, मस्त अन्वीला भरवलं, कारण मी तर आधीच जेवून गेलेली होती. मग इथे हे प्लम कापलेले आहेत. नंतर हे लक्षात आलं थोडंसं खराब आहे, पण हे खराब खरंच नव्हतं. मी कट करून बघितलं. वाजलेले आहेत 3. मशीन लावली होती, कम्फर्ट टाकायचं राहिलेलं, त्याच्यामुळे मी थोडं म्हटलं आल्यावरच रिलॅक्समध्ये करेल. जेवण वगैरे झालेलं होतं सगळ्यांचं. आधी इथे मशीन आता लास्ट होईल तोपर्यंत मी स्टँड वगैरे लावून घेते. बाकीचे उरलेले कपडे ना आता उद्याला ठेवणार आहे, आता मी करणार नाही सध्या. ह्या मॅडम बघा काय खात आहेत माहिती आहे, प्लम घेतले आणि साखर घेतले. साखर इथे तिथे पडायला नको, परत मुंग्यांना आमंत्रण, त्याच्यामुळे तिला मी बोलली बाथरूममध्ये थांबून खा. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.